आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। आषाढी निमित्ताने पंढरपुरी वैष्णवाचा महामेळा। आषाढी एकादशी विशेष सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाये एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी ऐकावी तेवढी थोडीच आहे। वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवायला प्रथम प्राधान्य दिले जाते। आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे। पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाते। आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू पर्वणीचे असते। या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरामध्ये गर्दी करतात। पंढरपूरच्या वारीची महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभली आहे। राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक विठ्ठलाच्या मंदिरात मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी ही साजरी केली जाते। तर महाडमध्ये देखील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी ही मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात साजरी यावर्षी करण्यात आली आहे। आज आषाढी एकादशीचा दिवस आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे। जणू काही सगळेच पंढरपूरला उतरलेले आहेत आणि आमची विठू माऊली खरोखर आमच्याकडे बोलत नाही एवढंच, नाही तर तिची कृपा सगळ्या आलेल्या भाविकांवरती आहे आणि कुठलाही भाविक असा खाली आणि कष्टी होऊन जात नाही। पुरातन काळातली वस्तू आहे आणि या ठिकाणचे विठू माऊली ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडे एक दृष्टीने जर पाहिलं तर असं वाटतं फक्त बोलतच नाहीत आणि इतका जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये, हे देखावा बघण्यासाठीच लोक या ठिकाणी येतात। आणि आज या महाडमध्ये अशी काही ही चाललेली आहे पंढरची म्हणजे आषाढी एकादशीची वारी। समजा सकाळी 5:30 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। तर असं काय वाटतंय की जणू काही पंढरपूरच उतरलेलं आहे। हे भाविक जसे पंढरपूरमध्ये येतात ना तसे या पंढरपुरामध्ये आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे। माऊलीची आमच्यावर एवढी कृपा आहे, एवढं पाऊस पडत होता की आम्हाला वाटलं हे कार्यक्रम होते का नाही साजरा आषाढी एकादशीचा, परंतु त्याची कृपेमुळे आम्हाला सगळं आनंदाने सकाळपासून पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही मंदिरामध्ये काकड आरती, भजन आणि कीर्तन झालं आणि हे आता हरिपाठ आमचं चालू आहे। परत आणखीन भजन 11 वाजेपर्यंत चालूच राहणार आहेत आणि सगळ्यांना आनंदीमय वातावरण, अगदी दिंडी सोहळा झाला, ते पालखी आली आमची मंदिरात आणि सगळं माऊलीने आमच्याकडे अशी जणू काही आई वडिलांसारखेच बघते, आमचे आई बापच आहात असं आम्हाला भास वाटतो। ब्युरो रिपोर्ट माझे महाड।